वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपले स्थान भक्कमपणे टिकवून ठेवले आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेली जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपले संशोधन आणि अनुभवाद्वारे अनेक दुर्धर व्याधींतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करत आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असेच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 25 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या जीवघेण्या विविध आजारांवर अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 25 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज संपूर्ण भारतभर व देशविदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झाली आहे आणि उत्तरोत्तर संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेलियर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर दुर्धर आजारांवर डॉक्टर विजय कुमार माने यांचे संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधाची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्माण केली जातात आणि ही हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री शिंदे, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तुमच्या, माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आरोग्याचं मॉडर्न युग. मॉडर्न होमिओपॅथीच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. एक महत्त्वाचा अवयव आणि ज्या अवयवाशिवाय जगणं अशक्य आहे, किडनी. किडनी फेलियर बद्दल चर्चा होणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या होमिओपॅथी कन्सल्टंट डॉक्टर ज्योत्स्ना लाड. खूप खूप स्वागत तुमचं डॉक्टर. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप स्वागत. अत्यंत महत्त्वाचा असा विषय आज आपण हाताळणार आहोत आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभेलच 100%. आणि विषय आहे किडनी फेल्युअर. किडनी या अवयवाबद्दल काय सांगाल? किडनी खरं तर आपल्या हृदयाइतकाच महत्त्वाचा अवयव आहे. किडनीच्या कार्याची व्याप्ती बघितली तर ही गोष्ट आपल्या सहजच लक्षात येईल. किडनी रक्तशुद्धीकरणाबरोबर आणखी बरीच कामं करत असते. त्यामध्ये इरिथ्रोपॉयटिन हार्मोन सिक्रेट करणे, व्हिटॅमिन D3 सिंथसाइज करणे, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम ह्या क्षारांचं संतुलन ठेवणे, आम्लांचं संतुलन ठेवणे, याबरोबरच रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझमद्वारे ब्लड प्रेशर नियंत्रित करणे, ही सगळी कामे आपली किडनी अव्याहतपणे करत असते. 24 तास करत असते, न थकता न दमता. आणि आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पटीनं किडनी आपली कार्य करत असते. प्रत्येक मिनिटाला साधारणपणे 1200 ml रक्त हे किडनीकडे प्रवाहित होत असतं व तेवढं ते फिल्टर होऊन बाहेर येत असतं, शुद्ध होऊन बाहेर येत असतं. त्यामुळे किडनीच्या कार्याची महती ही अनन्यसाधारण आहे. ॲब्सोल्युटली. क्रोनिक किडनी डिसीजेस आपण ऐकून आहोत. एक पेशंट जेव्हा त्याला किडनीचा डिसीज होतो आणि मग तो क्रोनिक खूप वर्षानुवर्ष चालत राहतो आणि हळूहळू पेशंट थोडा सिरियस होत राहतो. तर क्रोनिक किडनी डिसीजेसबद्दल काय सांगू? क्रॉनिक किडनी डिसीज हा खरं तर प्रोग्रेसिव्ह आजार आहे. क्रॉनिक किडनी डिसीजचे 5 टप्पे आहेत.
पहिला व दुसरा टप्पा. यामध्ये कुठलेही लक्षण दिसून येत नाही. तपासण्या केल्या, युरिया क्रिएट तपासून बघितले तर तेही नॉर्मल येतात. पण जसजसा हा आजार प्रोग्रेसिव्ह होत जातो, 3ऱ्या-4थ्या टप्प्यात पोहोचतो, तसतसे लक्षणं दिसायला लागतात, त्रास पेशंटला जाणवायला लागतो. यामध्ये इरिथ्रोपॉयटिन हार्मोन शरीरात सिक्रीट होत नसल्यामुळे हिमोग्लोबिन कमी राहतं. त्यामुळे थकवा येतो, पेशंटची भूक मंदावते आणि या सगळ्यामुळे HB एकदम कमी झालं, 5-6 एवढं कमी झालं तर पेशंटच्या हृदयावरती पण ताण येतो, पेशंटला दम लागायला लागतो. त्याबरोबर हाडंही कमजोर होतात, कारण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 हेही किडनीकडून सिंथसाइज केलं जात नाही किडनी फेल्युअरमध्ये, तर त्यामुळं हाडं कमजोर होतात. याबरोबरच अतिरिक्त पाण्याचा जर निचरा झाला नाही तर अंगावरती सूज येते आणि लघवीचं प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी दिसून येतं आपल्याला. रात्री वारंवार लघवीला उठावं लागणं ही एक तक्रार आपल्याला दिसून येते आणि वारंवार युरिन इन्फेक्शन जाणवणं, लघवीची जळजळ होणं, लघवी करताना वेदना होणं, लघवीमधून पस जाणं किंवा पेचाळलेली लघवी होणं, ही सगळी लक्षणं आपल्याला किडनीच्या आजारात दिसून येतात. ही झाली लक्षणांची कारणं काय असू शकतात? सिकेडीची काय कारण? कारणांचा आपण विचार केला तर आता 2 प्रमुख कारणं आहेत. यामध्ये आहे पहिलं कारण म्हणजे डायबिटीज. म्हणजे डायलिसिसला जाणाऱ्या 3 पेशंटपैकी 1 पेशंट हा मधुमेही असतो. म्हणजे जवळपास 30 ते 40% लोकांना, डायबिटीजच्या लोकांना किडनी फेल्युअरचा त्रास होतो किंवा किडनी फेल्युअर होतं त्यांच्या भविष्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे ती तरुण वयामध्ये जे आपल्याला किडनी फेल्युअरचे पेशंट दिसतात त्याचं कारण असतं ते उच्च रक्तदाब. व लहान मुलांमध्ये जर आपण कारणांचा विचार केला तर व्हसायटोइरिटेड रिफ्लक्स आणि AGN ही 2 कारणं आपल्याला लहान मुलांमधल्या किडनी फेल्युअरसाठी दिसून येतात. आणि लहान मुलांमधला आणखी एक महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे नेक्रोटिक सिंड्रोम. नेक्रोटिक सिंड्रोममध्ये काय होतं तर छोट्या बच्चूंमध्ये, साधारण 2 ते 6 वर्षाच्या मुलांमध्ये हा आजार दिसून येतो. यामध्ये सर्वसाधारणपणे 3.5 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन हे 24 तासात बाहेर टाकलं जातं. तसं बघायला गेलं तर प्रोटीन हा अत्यंत आवश्यक असा घटक आहे आपल्या शरीरासाठी, कारण प्रोटीननं आपली इम्युनिटी चांगली राहते आणि शरीरामध्ये जे एक मेकॅनिझम असतं, विअर अँड टिअर मेकॅनिझम, म्हणजे पेशींची पडझड होत असते, तर हे रिपेअरिंगचं काम प्रोटीन्स हे खूप छान प्रकारे करत असतात. त्यामुळे प्रोटीन्स हे बाहेर नॉर्मल किडनी टाकत नाही. पण जेव्हा नेफ्रॉटिक सिंड्रोम, नेफ्रायटिक सिंड्रोम, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असे काही आजार होतात किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी, तेव्हा मात्र हे प्रोटीन्स शरीराच्या बाहेर टाकले जातात व शरीरात प्रोटीन्सची कमतरता जाणवते, हायपोप्रोटीनेमिया होतो. त्यामुळं प्रतिकारशक्ती तर कमी होतेच, त्याबरोबर सूजही येते. किडनी फेल्युअरबद्दल ही जी चर्चा आहे, जी चालू आहे, ती आपण पुढे चालूच ठेवणार आहोत. गेल्या कित्येक भागांमध्ये आपण विविध दुर्धर आजारांबद्दल आपल्याकडून जाणून घेत आहोत. ही चर्चा आपली पुढे राहणार आहे, पण त्यापूर्वी एका रुग्णाचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. हा पाहूयात रुग्णानुभव. वय 20 वर्ष, राहणार पुणे. यांना 2015 मध्ये त्या 5वीच्या वर्गात शिकत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. माझ्या मुलीला अगोदर खूप ताप यायचा, म्हणजे एक दिवसाआड, म्हणजे कमीत कमी आठवड्यातून 2-3दा भरपूर ताप यायचा, 102-103 पर्यंत. मग इथं दाखवलं तर तिला म्हणजे फरकच नाही पडला. खूप दिवसापासून चालू होतं आणि तिचे पाय दुखायचे, खूप त्रास व्हायचा आणि उलटी व्हायची भरपूर. त्यांना वारंवार ताप येणं, उलटी, चक्कर येणं अशा तक्रारी होत होत्या. सर्व तपासण्या केल्या असता कळालं की त्यांना किडनीचा आजार झालाय. हो, आम्ही म्हणजे गेलेलो होतो एकदा. मग त्यांनी आम्हाला म्हणजे नाही का किडनी ट्रान्सफर सांगितले किंवा डायलिसिस सांगितली, पण आम्ही त्याच्या विरुद्ध होतो की आम्हाला डायलिसिस नको होतं, कारण का तिचं वय एकदम थोडंच होतं, कमी होतं तिचं वय त्यावेळेस. त्यामुळे आम्ही डायलिसिस टाळलं आणि आमची म्हणजे परिस्थिती पण नव्हती एवढं, म्हणजे नाही का किडनी ट्रान्सफर करण्याची किंवा डायलिसिस करण्याची. भरपूर त्याला खर्च असल्यामुळे आम्ही ते टाळलं. त्यांचं क्रिएटिन 5.5 आणि युरिया 78.33 असं होतं. तेव्हा तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या किडन्या निकामी झाल्या आहेत आणि त्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे. पण डायलिसिस करण्यास त्यांच्या आईनी नकार दिला. त्यांच्या एका नातेवाईकाकडून त्यांना मॉडर्न होमिओपॅथीबद्दल समजलं आणि त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या पुणे येथील चिंचवड शाखेला भेट दिली आणि औषधोपचार सुरू केले. मग माझी भावाची मुलगी आहे, ती असं सहज आपलं पाहिलं तिने, तर त्याच्यामध्ये ऍड दाखवली होती मॉडर्न होमिओपॅथी म्हणून. मग तिने सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही एकदा तरी आपण ट्राय करूया. मग त्यावेळेस आम्ही मग ट्राय केला, फोन केला मी, तेव्हापासून आम्ही औषधं घ्यायला चालू केले. औषधोपचार चालू झाल्यानंतर महिन्याभरातच त्यांना फरक जाणवू लागला. तेव्हापासून आतापर्यंत त्यांना कोणताही त्रास नाही. त्यांना एकदाही डायलिसिसची आवश्यकता भासली नाही.
सुरुवातीला होणारा कंबरदुखी आणि चक्कर येणे हा त्रास आता पूर्णपणे कमी झालाय. मी जेव्हापासून मॉडर्न होमिओपॅथीचे औषध लिक्विड जे चालू आहे त्याच्यामुळे खूप डिफरन्स आला आहे आणि मला काही आता त्रास पण होत नाही आहे आणि ते खूप इफेक्टिव्ह आणि मेडिसिन्स आहे. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही पण घ्या आणि तुम्ही सोडून होमिओपॅथी विदाऊट जे साईड इफेक्ट्स आहे ते यूज करा. 22 सप्टेंबर 2021च्या रिपोर्टनुसार त्यांचा क्रियाटीन 0.8 आणि युरिया 21.01 होता. आता तिला म्हणजे ताप वगैरे काही येत नाहीये आणि तिची म्हणजे नाही का असं कंबर वगैरे काही दुखत नाही, काय नाही जास्त. आता म्हणजे भरपूर तिला फायदा झालेला आहे. त्या आता पूर्णपणे नॉर्मल जीवन जगत आहेत. आता त्यांना कोणताही त्रास होत नाही. त्यांना डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता नाही. हा आमचा रुग्णाचा अनुभव आहे आणि हा प्रत्यक्ष रुग्णांनी अनुभवलेला हा अनुभव आहे. आणि आपण पुढे जाणून घेणार आहोत. केस स्टडी बद्दल आपण चर्चा करणार आहोत. कार्यक्रम आहे आरोग्याचं मॉडर्न युग.